श्रोते हो, शक्तिरूपिणी नमोस्तुते ह्या आपल्या नवरात्री विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्त्रियांच्या कार्याविषयी माहिती जाणून घेत आहोत आणि ही माहिती त्यांच्याशी संवाद रूपानेच आपण त्यांच्याकडून घेत आहोत. अर्थात आपण वेगवेगळ्या क्षेत्रातील या महिलांच्या मुलाखती घेत आहोत. तर आजच्या आपल्या या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत आहेत डॉक्टर सौ सविता जयंत मुळे, ज्या गेल्या 27 वर्षांपासून श्री शारदा मंदिर कन्या प्रशाला औरंगाबाद येथे सहशिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. तर मार्च 2020 पासून त्या सध्या शाळेच्या मुख्याध्यापिका या पदावर कार्यरत आहेत. याशिवाय त्यांच्याकडे एक कला आहे, ती म्हणजे कीर्तनाची. 2013 साली पुन्हा एकदा शिक्षणाला सुरुवात करून त्यांनी कीर्तनशास्त्रामध्ये फक्त BA MA न करता 2022 साली कीर्तनशास्त्रातली PhD मिळवली. यावेळी त्यांचा विषय होता वारकरी संप्रदायातील ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ आणि तुकाराम यांनी लिहिलेल्या बालक्रीडा या अभंगांचा तौलनिक अभ्यास. त्यांच्या कीर्तनाच्या कलेमुळे त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे. तर अशा एक ज्येष्ठ शिक्षिका आणि कीर्तनकार सविता मुळे मॅडम या आज आपल्यासोबत कार्यक्रमात आहेत. मॅडम, मी तुमचं कार्यक्रमामध्ये स्वागत करते. नमस्कार. आता आज तुम्ही समोर बसलेत आणि जे कोणते श्रोते शारदा मंदिरशी रिलेट करणारे असतील, त्या विद्यार्थिनी असतील, शिक्षिका असतील, त्या सगळ्यांनाच असं झालं असेल की अरे आमच्या मॅडम बोलत आहेत आणि सगळेच जण उत्सुक आहेत की तुमचा प्रवास कसा आहे, तुम्ही काय करता ह्याविषयी जाणून घेण्यासाठी. तर मी डायरेक्ट प्रश्नांनाच सुरुवात करते. चालेल. तर मॅडम, मला सगळ्यात आधी तुम्हाला असं विचारायचं आहे की तुमची या शिक्षण क्षेत्रामध्ये काम करायची सुरुवात कशी झाली होती? सुरुवातीला MSc केलं आणि त्या काळी असं फार नोकरी जरी नसलं तरी प्राध्यापक व्हावं किंवा कॉलेजमध्ये शिकवावं या दृष्टीनं BEd करणं आवश्यक होतं. मग BEdला प्रवेश घेतला, कारण ज्युनियर कॉलेजला जरी जायचं तरी सुद्धा BEd आवश्यक होतं. म्हणून BEd झालं. BEd झाल्यानंतर सहजी मला सगळ्यांनी सांगितलं की नाही, शाळांमध्ये पण जाऊन बघावं, त्यांच्याकडे पण जागा असतात, कॉलेजला तर तू देतच राहा. मग महाविद्यालयांना मुलाखती देता देता असं लक्षात आलं की नाही, शाळेमध्ये आपला लवकर जीव रमेल. कारण मूलतः एक स्वभाव असतो की मला गायला आवडतं, नाचायला आवडतं, नाटक करायला आवडतं, असं काहीतरी कुठंतरी सुप्त असतं. आणि ज्याला महाविद्यालयांपेक्षा शाळेमध्ये चांगली संधी मिळेल आणि योग खरंच खूप चांगला जुळून आला की शारदा मंदिरला सुरुवातीला काही रजेच्या काळातली नोकरी झाली आणि कळत न कळत तिथेच जागा निर्माण झाली आणि मला तिथेच काम करण्याची संधी मिळाली. आणि मग सुरुवातीला माझं MSc न्यूक्लिअर फिजिक्स असल्याने विज्ञान गणित असे 2 विषय देण्यात आले. आणि शाळेमध्ये आणखीन एक असतं की गॅदरिंग असू देत किंवा विविध स्पर्धा असतात, आंतरशालेय, आंतरशाखेय, शासन स्तरावर काही असतात. मग नवीन लागलेल्यांमध्ये उत्साह जास्त, मग कर याच्यातलं, कर त्याच्यातलं, असं म्हणत सगळ्या माझ्याही व्यक्तिमत्वाला एक नवीन वळण मिळालं आणि या निमित्तानं मुलींकडनंही काही शिकता आलं. या सगळ्यांचा परिपाक म्हणून शिक्षण क्षेत्रात आज माझं जे काय काम दिसत असेल त्याला शाळा पण आणि माझ्या विद्यार्थिनी पण जबाबदार आहे. शिक्षणाची पार्श्वभूमी कुटुंबाकडनं मिळाली हे जितकं सत्य आहे, तितकं या सभोवतालच्या वातावरणाचंही योगदान मोठं आहे असं मी मानते. नक्कीच. मॅडम, आम्ही असं ऐकलंय की तुमचं शिक्षण हे सुद्धा शारदा मंदिरमध्येच झालंय आणि तुम्ही कामही तिथेच करता. मग एवढ्या वर्षांपासून शाळेचा असलेला सहवास, म्हणजे तुमचं एक नातं निर्माण झालं असणार शाळेसोबतच, तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल? बरोबर. म्हणजे मी आता सहज ज्यावेळेला मुख्याध्यापक झाले, मला PhD मिळालं, त्यावेळेला त्यांनी विचारलं की किती वर्ष झाले या शाळेत. तर मी नेहमी विनोदानी म्हणत असते की माझ्या आईने काय भाग्य केलं मला माहिती नाही, पण तिने मला शाळेत घातलं आणि मी वयाच्या 58व्या वर्षीही शाळेतच जात राहिले. हे माझं खरंच भाग्य आहे. शाळेशी माझा ऋणानुबंध खरंच खूप जुना म्हणण्यापेक्षा इतका दृढ आहे की आधी विद्यार्थिनी, मग शिक्षिका, आता मुख्याध्यापक, म्हणजे तसा मी भरपूर पिढ्या बदलताना, म्हणजे मी विद्यार्थी असताना माझे शिक्षक आणि मी शिक्षक असताना माझ्या विद्यार्थिनी, हा जो बदललेल्या भूमिकांचा भाग आहे तो मी चांगल्या पद्धतीनं अनुभवते. प्रत्येकातनं काहीतरी चांगलं घेण्यासारखं आहे हे मी दरवेळी पाहत आलेली आहे. म्हणू देत शिक्षणाचे प्रवाह बदलले, काळ बदलला, शिक्षक बदलला, पण हा सगळा बदल जर तुम्ही सकारात्मक घेतला तर मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टीतनं एक चांगली ऊर्जा आपल्याला घेता येऊ शकते. हा एक ऋणानुबंधाचा भाग म्हणून नव्हे, पण या एका एवढ्या मोठ्या परंपरेचा
आपल्याला त्यानिमित्तानं अभ्यास झाला. नक्की. कन्या प्रशाला आहे, मुलीच मुली आहेत, मग त्या सगळीकडे बोललं जातच ना की मुली जास्त बोलतात, एक पुरुष 100 महिला वगैरे वगैरे. पण तरीही त्यांच्या त्या चिवचिवाटाची इतकी सवय झालेली आहे की कोविड नंतर, म्हणजे कोविड पूर्वी तर ऑनलाईन शाळा होती, म्हणजे आम्ही त्या कॅमेऱ्यापुढे बसणार, शिकवणार, विद्यार्थिनी दुरून कुठंतरी एखादी बोलणार, हा सगळा काळ. त्याच्यानंतर ऑफलाईन सुरू झाली, पण संख्या कमी होती, तरीही बिल्डिंग शांत शांत, इमारत इतकी शांत ही कधीही अनुभवली नसल्याने ज्या वेळेला ऑफलाईन शाळा सुरू झाली आणि मैदानावर कलकलाट सुरू झाला, त्यावेळेला खऱ्या अर्थाने मला इतका आनंद झाला की इतके 24-25 वर्ष कलकलणारी ती सगळी चिमण्यांची किलबिलाट शांत झालेला, आणि आता मात्र तो सगळा नव्याने आला. इमारत पुन्हा एकदा नव्याने उजळली आणि आमच्याही मनातले विद्यार्थ्यांविषयीचे प्रेमाचे झरे पुन्हा एकदा खळाळून व्हायला लागले. सगळ्या ॲक्टिव्हिटी पुन्हा पहिल्यासारख्या सुरू झाल्या. त्यामुळे त्या खरं विचाराल तर माझ्या आयुष्याचा विचार करता 30 वर्षाची नोकरी झाली. त्याच्या आधी मी 10 वर्ष शाळेत होते, म्हणजे 40 वर्ष मी याच इमारतीत, याच परिसरात आहे. BSc केलं तेही SB मध्येच केलं, म्हणजे पुन्हा तोच कॅम्पस माझ्यासमोर होता. मग हे सगळा विचार करता मी विचार करते की सगळ्यात जास्त भाग मी या सगळ्या सबू परिवाराबरोबर, सबू परिसरामध्ये घालवलाय, आणि त्यांनी माझ्यावर खरंच चांगले संस्कार केले. नक्कीच. तुम्ही म्हटलात की तुम्ही स्वतः एक विद्यार्थिनी पण होता शाळेच्या, आणि आता तुम्ही शिक्षिकाही आहात. आम्ही जेव्हा आजूबाजूला फिरत असतो, समाजामध्ये वावरत असतो, आपल्या औरंगाबादमध्ये शारदा मंदिर कन्या प्रशालेच्या अनेक विद्यार्थिनी आहेत, आणि अगदी छोट्यातली छोटी विद्यार्थिनी आज एका 50 वर्षाच्या बाईला जरी भेटली तरी त्या दोघी शारदा मंदिरच्या म्हटल्यानंतर एका वयाच्याहून एकमेकींसोबत गप्पा मारतात. आणि हे फक्त जे मिळालंय ते आपल्या औरंगाबादमध्ये त्या शाळेनीच कमावलेलं आहे. तर हे नक्की यामागचं काय गमक आहे की वर्षानुवर्ष झाले ती तिथे आपली गाण्याचे क्लासेस चालायचे, तिथे आपली वर्ग भरायचे, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही खूप कॉमनली, आणि हे मी स्वतःनी खूपदा ऐकलंय शाळेविषयी. तर हे यामागचं गमक काय आहे की इतक्या वर्षानंतर सुद्धा 2 विद्यार्थिनी एका वयाच्याहून गप्पा मारू शकतात? मला असं वाटतं शेवटी प्रत्येक व्यक्तीला आपलं बालपण खूप आवडत असतं. बरोबर. आणि किती शिकले तरी माझ्या शाळेतल्या बाई हा त्याचा कुठेतरी काय म्हणूया कोपरा, मृदू, हा तो त्या सॉफ्ट कॉर्नर असतो आजच्या भाषेत बोलायचं झालं तर. म्हणजे बालपणाचे शिक्षक, मी तिथे घडलो, त्यातला तो निरागस आनंद. शेवटी निसर्गतः माणूस निरागस आनंदातच रमतो, हे त्याचं एक कारण असू शकतं. आणि दुसरं कारण असं आहे की स्नेहसंमेलन असू देत किंवा शाळेनं पहिल्या वेळेला सुरू केलेला एखादा उपक्रम असेल, आता 107 वर्ष जरी झाले तरीही ते सगळे उपक्रम तितक्याच नाविन्यपूर्ण रीतीने दरवेळेला घेतले जातात. म्हणून पिढीमध्ये किती अंतर असू दे, त्या पहिल्यांदा भेटल्यानंतर विचारणार का ग प्रार्थना होते का? नाही. मग ती मैदानातच होते ना? नाही. मग ते समोर मासपिटी वगैरे करून घेतात का? मग आमक्या बाई आहेत का? त्या किती रागवायच्या ना, पण संगीताच्या बाई वर बसत होत्या, तिथे तू कधी गेली का? म्हणजे प्रत्येकाला ती इमारत अजूनही तितकीच ओढ लावणारी आहे. तितकेच प्रत्येक घालवलेले क्षण त्यांनी कुठंतरी आपल्याजवळ इतके मृदूपणे जपून ठेवलेत की पिढी कोणती आहे याला काही फरक पडत नाही. ते संवाद मात्र तितक्या तत्परतेनं आणि ताजेपणानं साधतात. त्याला फक्त एकच, रम्य ते बालपण. किती शिक्षक आले गेले तरी शाळेच्या बाईंना पर्याय नाही, त्या कायम लक्षात राहतात. आणि म्हणून मला ज्यावेळेला मी गणित शिकवायला लागले त्यावेळेला मला एक वाक्य वपू काळेंचं फार आठवलं. कुठलाही शिक्षक किती वर्ष जगला याला म्हणतोय, गणिताचा शिक्षक मात्र 100 सहज पार करतो, कारण त्याचा प्रत्येक विद्यार्थी दरवेळेला त्याला सांगतो, हा गणित शिकवायला त्या होत्या ना, हा बरोबर आहे, त्या अशाच रागवत होत्या. म्हणजे हा सगळा काळ खरं म्हणजे प्रेम अनुभवण्याचा काळ असल्याने कदाचित पिढीचं अंतर त्यात राहत नसेल. आपण अजून एक असं वाक्य ऐकलेलं आहे की मनुष्य हा मरेपर्यंत विद्यार्थीच असतो. बरोबर. तर तुम्ही एका वयाच्या टप्प्यानंतर पुन्हा एकदा शिक्षणाकडे वळलात आणि आज तुम्ही एक कीर्तनकार आहात. तर त्या प्रवासाविषयी आम्हाला काय सांगाल? विद्यार्थी असतो हे तर मी अगदी पहिल्यांदा मान्य करते. 2010 साली माझा मुलगा मिलिटरी कॉलेजला गेला आणि मग मी विचार असा केला की काय करणार आता 12:30-1:30 नंतर, कारण मुलं असतात तर त्यांचा अभ्यास आहे, ऍक्टिव्हिटी आहे, आज काय डबा खाल्ला नाही, डबा खाल्ला वगैरे वगैरे. मग विचार केला आता हा तर मिलिटरी कॉलेजला गेला, आपण काय करणार? आणि मुलगी लहान होती, पण मी विचार केला की नाही आपण परत एकदा एमएड करू. म्हणून मी शिक्षकांसाठी पार्ट टाइम एमएड असतं, मेरिट लिस्टप्रमाणे मला तिथे प्रवेशही मिळाला. मग ते संध्याकाळचं कॉलेज करता करता योगायोगाने इथे मंगेश कुलकर्णी जे श्रुती मंचचे संस्थापक अध्यक्ष आहेत त्यांनी कीर्तन महाविद्यालय सुरू केलं आणि त्यांना एक सीट कमी पडलं. मग ते माझ्या यजमानांचे ते मित्र आहेत, तर ते म्हणाले एकच सीट कमी पडलंय, वहिनींना म्हणा घेऊन टाका प्रवेश आणि त्यांना जमेल. मी म्हटलं बाबा सिलेबस तर दाखव काय आहे म्हणजे कळेल आपल्याला.
तेवढं पाहिल्यानंतर माझे यजमान नेहमीप्रमाणे कशालाच नाही म्हणत नाहीत. कर, तुला जमेल, हा त्यांचा मंत्र. आणि त्यांनी तो वाचला. ते मला म्हणाले, बघ काय ते तुला जमणार आहे, घेऊन टाक. आणि झालं. एका क्षणात मी तिथे प्रवेश घेतला आणि माझ्या लक्षात आलं की अरे, यातला जो बराचसा भाग आहे तो कळत न कळत श्रवण भक्तीतून आधी घडला. कारण पूर्वीच्या काळी आम्ही औरंगपुऱ्यात राहायचो, तर नाथ मंदिरात कीर्तनं व्हायची. आजीसोबत कीर्तन ऐकायला जायचे. मनात कुठेतरी इच्छा होती, हे जसं बोलतात तसं आपल्याला बोलता येईल. पण त्या क्षणी ती इच्छा तितकेच असायची, पण कुठेतरी सुप्त असलेलं कधीतरी बाहेर येतं म्हणतात. आणि असा भरपूर काळ गेला आणि त्याला 2011-12 साल यावं लागलं की ते कीर्तन शिकता येतं, त्याच्यात आपल्याला असं करता येतं हे कळायला. आणि मग मात्र एकदा प्रवेश घेतल्यानंतर BA कीर्तनशास्त्र कालिदास विद्यापीठातून द्वितीय MA केलं. विद्यापीठाचं सुवर्णपदक मिळालं. आणि मग मला असं जाणवायला लागलं की नाही, आपल्याला यात चांगला अभ्यास करता येण्यासारखा आहे, आपला रस तिकडे आहे. जरी मी मूलतः न्यूक्लिअर फिजिक्स याचा अभ्यास केलेला असला तरी मला त्यात कुठंतरी असं वाटत राहिलं की नाही कडे आपल्याला हे जमणार आहे. आणि याच दरम्यान कीर्तनाची ऑडिशन दिली आकाशवाणीची. ती पण मी पास झाले. पण मला करता येईल यासाठी आमचे BAची परीक्षा घेण्यासाठी म्हणून नागपूरहून डॉक्टर दिलीप डबीर सर आले. आणि त्यांनी माझं परीक्षेचं कीर्तन ऐकलं. शेवटी परीक्षेचं कीर्तन हे कसं असतं, तुम्हाला सगळं लिहून दिलेलं असतं, तुम्ही ती संहिता पाठ करायची, त्या प्रमाणात गाणं म्हणायचं आणि जे काय त्याच्यात आहे ते आवश्यक सगळं नाट्य सादर करायचं. हे सगळं परीक्षा आहे म्हटल्यानंतर माणूस थोडं तत्परतेनं करतं. पाठांतर अगदी घटून घराला दाराला सगळ्यांना ते कीर्तन ऐकून झालेलं होतं. परीक्षा झाली. परीक्षेत त्यांनी मला पहिला प्रश्न विचारला, हे तुमचं कितवं कीर्तन? आणि मग मी त्यांना सांगितलं, नाही सर, मी पहिल्यांदाच कीर्तनाला उभी राहिली आहे, मला काही बाकीचं माहिती नाही आहे. त्यांचं एक वाक्य मला पुढं जायला कारण ठरलं की शेवटी एक शिक्षकच दुसऱ्या शिक्षकाच्या पाठीवर थाप मारून जेव्हा म्हणतो ना, किंवा विद्यार्थ्याला म्हणतो, तेव्हा त्याला हत्तीचं बळ येतं, तसं मला बळ आलं. त्यांनी एकच वाक्य सांगितलं, कीर्तनकाराला जे लागतं ते तुझ्याकडे आहे, ताबडतोब कीर्तनाला उभी राहा. आणि खरंच मी ताबडतोब कीर्तनाला उभी राहिले. आणि त्यानंतर मग वेगळे वेगळे विषय अभ्यासणं, कारण विद्यापीठाचा जो अभ्यासक्रम आहे तो कीर्तनाचा पाया घालणारा नक्की आहे. छान अभ्यासक्रम आहे. मराठी, संस्कृत, तत्वज्ञान, भारतीय तत्वज्ञान, भारतीय संगीत आणि मग काही पंतकाव्य, तंतकाव्य या संदर्भाने खूप सुंदर अभ्यासक्रम विद्यापीठाने केलेला आहे. तर त्या अभ्यासक्रमातून आपली पार्श्वभूमी निश्चित तयार होते. पण कार्यप्रसंगाने, समजा आता गुरुपौर्णिमा आहे किंवा आता नवरात्र आहे, त्या प्रसंगाने आपल्याला आपल्या शास्त्राचा थोडा अभ्यास, काळानुरूप त्याच्यात असणारे बदल हे जर केले तर कीर्तन उत्तम रीतीनं स्वतःलाही भरवतं आणि समाजापर्यंतही एक चांगला संदेश पोहोचवू शकतं. नक्कीच. पूर्वीच्या काळी आपल्या संतांनी कीर्तनाच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणावर समाजप्रबोधन केलेलंच आहे. आणि ज्या काळी मुलं शाळेत जाऊन शिकत नव्हते किंवा ती एक 7 ते 12, 12 ते 5 या शाळेचं स्वरूप नव्हतं, तेव्हा चालता बोलता शिक्षण देण्याची एक परंपरा आपल्या भारतामध्ये रुजली, ती म्हणजे कीर्तन परंपरा. तर मग ही जे कीर्तन आहे त्यातून समाज प्रबोधनाचे आजच्या काळामध्ये कोणकोणते विषय हाताळले जातात किंवा तुमच्या कीर्तनामध्ये कोणकोणते मुद्दे तुम्ही घेता? मूलतः एक मी नारदीय पद्धतीनं कीर्तन करते. खरं तर कीर्तन हे प्रबोधनाचं उत्तम माध्यम आहे. ज्या काळी समाजाला दिशा देणारं दुसरं कुठलंही माध्यम नाहीये किंवा प्रबोधनाचं कुठलंही माध्यम नाही, तर मनोरंजनाबरोबर काहीतरी अंजन घालणं एवढं कीर्तनाचा सगळ्यात मोठा त्या काळची भूमिका निभावणारं पहिलं प्रसार माध्यम आहे असं म्हणायला हरकत नाही. संतांच्या मनातले आलेले विचार मौखिक रीतीनं पुढे जात होते. म्हणजे माऊलींनी प्रतिज्ञाच केली आहे की अवघाची संसार सुखाचा करीना आनंदे भरीने तिन्ही लोक म्हणल्याबरोबर त्यांनी ते सगळं आनंदे भरण्यासाठी कीर्तनाचा उपयोग केला. मग प्रचारकाची भूमिका नामदेव महाराजांनी केली की जेवढं ज्ञानेश्वर माऊलींना वाटतंय तेवढं सगळं म्हणजे भारतामध्ये फिरून पंजाबापर्यंत जाऊन त्यांनी ते तत्वज्ञान सांगायचा प्रयत्न सातत्याने केला. मग नाचू कीर्तनाचे रंगी वगैरे म्हणत नामदेव महाराज तसे फिरले. त्या काळाला जे आवश्यक होतं म्हणजे सगळीकडे अस्मानी सुलतानी संकट आहेत, कर्मकांड माजलेलं आहे, अशा काळातही समाजाला दिशा देण्याचं काम वारकरी संप्रदायाने केलं. तुकाराम महाराजांनी तर परखडपणे सांगत राहिले, धर्माचे पालन करणे पाखंड खंडण, म्हणजे नुसतंच म्हणायचं नाहीये तर आचार पाळून जे पाळत नसतील तर त्यांना दंड करण्याची भूमिकाही संतांजवळ आहे हेही सांगत गेले. रामदास स्वामीही तसंच म्हणत राहिले की ठकासी व्हावे महाठक, म्हणजे ज्याला ज्या पद्धतीनं उत्तर देणं गरजेचं आहे, जी भाषा ज्याला कळते त्या भाषेत बोललं पाहिजे, असा सगळा विचार संतांनी मांडला. खरं तर हा विचार काळानुरूप सुसंगतच आहे. काळ तो होता की आजचा होता याही पेक्षा काळाला आचारसंहिता सांगणं गरजेचंच आहे.
आपण धर्म 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 नुसतं म्हणतो की धर्माचं शिक्षण दिलं, वारकरी संप्रदायाने दिलं वगैरे, पण यात सगळ्यात सोपं आहे मनुष्य प्राण्याला सहज जगण्यासाठी काही आचारसंहिता असली पाहिजे. म्हणजे त्यानं सकाळी उठावं, व्यायाम करावा, सूर्यनमस्कार घालावे, सूर्याला नमस्कार करावा वगैरे वगैरे. हे काही विशिष्ट धर्माच्या माणसानं करावं असं नव्हे, तर हा मनुष्य म्हणून ज्याला कोणाला चांगलं आयुष्य जगायचंय त्याच्यासाठी घालून दिलेले हे नियम आहेत. त्याला एकदा धर्म शब्द लागला की कुठंतरी आपल्याला त्याचं गैरवर्तन होतंय का असं वाटायला लागतं त्या शब्दाचं. फक्त आचारसंहिता घालून देण्यासाठी, सात्विक आचरणासाठी, निसर्ग समतोल साधण्यासाठी, पर्यावरणात आपलं जीवन आरोग्यदायी होण्यासाठी हे सगळे नियम दिलेत. मग असं सगळं समाजापर्यंत सहज पोहोचावं म्हणून माध्यम काय, तर काम करून आलेला वर्ग संध्याकाळी थकला आहे. मग आता त्याला काय करावं. पूर्वी तर काही असे एवढे प्रसार माध्यमं नाही आहेत. मग एकच आहे, कीर्तनाला जाऊन बसा, टाळ वाजवा, भजन करा. मग आता मी एक शिक्षक आहे, शिक्षणामध्ये सुद्धा शिक्षणशास्त्राने सांगितलंय की समोरची पिढी किती वेळ ऐकू शकते, तर म्हणे 7 मिनिटं ऐकू शकते. ती 8व्या मिनिटाला चलबिचल होते आणि मग ती दुसऱ्या भाषेत बोर व्हायला लागले. मग लगेच कीर्तनामध्ये छान असतं की एक भजन करून घ्यायचं, चला टाळी वाजून भजन करा, गजर करा, जय जयकार करा वगैरे. म्हणजे शिक्षणाचा आणि कीर्तनाचा फार जवळचा संबंध आहे. शिक्षणशास्त्रामध्ये पहिल्यांदा प्रस्तावना करा, मग आज काय शिकवणार आहे ते सांगा, मग जे शिकवणार आहे ते उदाहरणं देऊन स्पष्ट करा, आणि मग जाता जाता उद्याच्या तासाला ग्रहपाठ करून आणा असं बाई सांगतात की नाही. मग कीर्तनात पण तसंच आहे. सुरुवातीला नमन म्हणायचं, म्हणजे ती प्रस्तावना आहे. नमन कशासाठी, तर बाबा आलेले सगळे लोक आहेत, त्यांना जागा मिळाली का नाही, व्यवस्थित बसलेत का नाही, तिथून आपल्याला ऐकू येतंय का, जे कोण कीर्तनकार आहेत त्यांचा चेहरा दिसतोय का वगैरे वगैरे. मग हे सगळी योजना नमनामध्ये केली जाते. आणि आणखीन एक सोय असते, नमन सुरू झालं की ते स्पीकरवरनं आवाज येतो, ज्यांना कोणाला कीर्तनाला जायचंय पण अजून सुरू झालं नाही, आपल्या भारतीय पद्धतीने 5चं कीर्तन साला सुरू होतंय का वगैरे वगैरे असं काही मनात असेल तर त्यांनाही कळतं की हा वाजायला लागलं, सुरू झालं. म्हणजे त्यांनी पण येऊन बसावं. ही सगळी प्रस्तावनेची भाग हा नमनामध्ये आहे. होशिंग बुवांनी ही जी पठडी घालून दिलेली आहे त्या पठडीनुसार नारदीय कीर्तन साधारण चालतं. मग आता हे प्रस्तावना झाल्यानंतर एक अभंग म्हटला जातो. मग हा जो अभंग म्हटला जातो तो अभंग म्हणजे आज मी तुम्हाला काय शिकवणार आहे, ते काय शिकवणार आहे हे सांगण्यासाठी तो पूर्वरंगाचा अभंग असतो. मग त्या अभंगाचं निरूपण म्हणजे विषय प्रतिपादन. मग मी वेगळ्या वेगळ्या उदाहरणं देऊन त्या अभंगाचं जे काय तत्व असेल, उदाहरणार्थ आता सद्गुरूंचा महिमा आहे, सद्गुरू वाचोनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी. बाबा सद्गुरू किती महत्वाचा आहे, गुरुकडनं आपल्याला काय काय शिकायचं असतं, हे सगळं मी उदाहरणं देऊन स्पष्ट करते. त्याला म्हणायचं पूर्वरंगाचं विश्लेषण किंवा विषय प्रतिपादन. ते झाल्यानंतर मी एवढा वेळ तुम्हाला सांगतेय, पण आजकालची पिढी कशी आहे, कोणी याआधी अनुभव घेतलाय का, म्हणजे साधं अगदी कॉलेजला प्रवेश घ्यायचा असेल तर त्या ब्रांचला आधी कोणाला किती संधी मिळाल्या, मग त्यांना नोकऱ्या मिळतात का, मग अजून कुठं कुठं संधी आहे, ते सगळेजण पडताळून पाहतात. म्हणजे त्यांना त्याआधी कोणीतरी प्रचिती अनुभव आलेल्या व्यक्तीची कथा ऐकायला आवडते. मग त्याला म्हणतात उत्तर रंग. मग त्यात ते आख्यान सांगितलं जातं की सद्गुरूला मोठं मानून कोणाचं व्यक्तिमत्व घडलं, असं एखादं चरित्र सांगणं, असं एखादी गोष्ट सांगणं, हा भाग नंतर उत्तर रंगात येतो. आणि मग शेवटी पुन्हा हरदासाची कथा मूळ पदावर. मग ते पुन्हा पूर्वरंगात जे तत्व सांगितलंय ते शेवटी पुन्हा एकदा दुरुक्ती करतात, पुन्हा एकदा ते सांगतात. आणि आरती प्रसाद की आता असं तुम्ही करून बघा, सद्गुरूंच्या जवळ जाऊन बघा, कोणाजवळ तरी लहान होऊन शिका, असं वगैरे ते निरूपण सांगितलं. पूर्वरंगाचा अभंग पुन्हा एकदा भैरवीमध्ये गायला, आरती केली आणि प्रसाद घेऊन कीर्तन संपतं. प्रसाद घेतानाही मनामध्ये भावना अशी असते की बाबा हे सगळं मी जे काय ऐकलंय ते कण रूपानं कहोईना माझ्या आयुष्यात रुजावं, ते माझ्या हातापर्यंत पोचावं, ही योजना या प्रसादामध्ये केलेली आहे. मग अशा सगळ्या विचारानं तुम्ही जेव्हा घरी जाता, ऐकलेलं किती लक्षात राहतं असं आजकालचे शास्त्रकार वैज्ञानिक म्हणतात. कानावर पडतच आपल्या जाहिराती पाठवतात, म्हणजेच ऐकलेलं लक्षात राहतं. फक्त प्रश्न एवढाच असतो, काय लक्षात ठेवायचंय. तेवढा माणूस तिथे सारासार विवेक करून त्याच्या सोयीनं फक्त लक्षात ठेवतो आणि बाकीचा भाग विसरतो. आता तुमचा दुसरा प्रश्न असा होता की काळानुरूप यात काय बदल झाले. कीर्तनाची पठडी तर बदलत नाही, पूर्वरंग, उत्तररंग, आरती, नमन जे काय आहे ते तर तसंच असतं. पण आता प्रामुख्याने राष्ट्रीय पुरुषांची कीर्तनं म्हणजे सावरकर असतील, त्याच्यानंतर चाफेकर बंधू असतील किंवा कित्येक क्रांतिकारकांची कीर्तनं, म्हणजे त्या निमित्ताने त्या क्रांतिकारकांनी केलेला त्याग हा आपल्यापर्यंत यावा, अशा राष्ट्रीय कीर्तनकारांची संख्या पण खूप झाली आहे. आणि ते त्यातून या राष्ट्रपुरुषांचं चरित्र मांडतात. सुभाषचंद्र बोस असतील किंवा आत्ता अब्दुल कलामांसारखे वैज्ञानिक असतील, यांची चरित्र त्यातनं मांडली जातात. म्हणजे मध्यंतरी तर
एव्हरेस्ट शिखर चढणारा जे आहेत त्यांच्या पण आयुष्यावरती एका यांनी कीर्तन लिहून ते सादर पण केलं. म्हणजे आत्ता असणारे सकारात्मक ऊर्जा देणारे सगळे विषय कीर्तनातनं मांडले जातात. पर्यावरणासंबंधाने कीर्तन असतात, वैज्ञानिक कीर्तन असतात. मग या सगळ्यांचा उपयोग काय आहे? पर्यायानं प्रसार माध्यमातून जे काय विद्यार्थ्यांपर्यंत जात आहे त्यातलं एक स्वतःच्या सगळ्या कलागुणांना वाव देत मनोरंजनातून ते सगळ्यांपर्यंत पोचावं, हा भाग याच्यात खूप मोठा येतो. आणि इतकंच नाही तर युनिसेफ सारखी जी संस्था आहे की जी कुपोषणासंबंधानं आपलं काम केलं जातं, राजमाता जिजाऊ मिशन म्हणून चालतं की ज्याच्यामध्ये स्तनपानाचं महत्त्व पटवून दिलं जातं. माता बाल आरोग्य संगोपना संबंधाने ते प्रचार प्रसाराचं काम करतात. तर त्यांनी सुद्धा या कीर्तनाच्या माध्यमातून याचं महत्त्व पटवलेलं आहे. म्हणजे त्यांचं जे युनिसेफचं चॅनल आहे त्याच्यावरती आम्ही जेवढ्या काही आत्ता पास झालेल्या कीर्तनकार आहोत 5-6 जणी, त्यांच्याकडून त्यांनी समूह कीर्तन करवून घेतलं. मग त्यात स्तनपानाचं महत्त्व, बाळाच्या आरोग्याचं महत्त्व, 0 ते 2 वर्ष आईनं काय काळजी घ्यावी, बाळासाठी त्यांनी काय करावं, हे सगळं कीर्तनाच्या माध्यमातनं त्यांनी रेकॉर्ड केलं, त्यांच्या चॅनलवरती टाकलेलं आहे. हिरकणी कक्ष जे सुरू झालं त्याचाही प्रचार प्रसार व्हावा म्हणून त्यांनी कीर्तन या माध्यमाचा उपयोग केला. म्हणजे या माध्यमानं प्रबोधन होतं हे युनिसेफ सारख्या संस्थेलाही मान्य आहे आणि तेही या तिथपर्यंत पोचतंय. आणि म्हणून या कीर्तनातून हे सगळं जास्त प्रभावीपणे जातं. त्यांच्या ज्या छोट्या छोट्या क्लिप्स आहेत त्या हिरकणी कक्ष जिथे जिथे आहे तिथे त्या क्लिप्स लावल्या जातात. सार्वजनिक दवाखान्यांमधनं पण त्या दाखवल्या जात आहेत की जेणेकरून या माध्यमाचं आकर्षण जे आहे ते आपल्याला चांगल्या दृष्टीनं वापरता येऊ शकतं. त्यातून आहाराचं महत्त्व वगैरे पण त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने सांगितलंय. आत्ता जी वारी जाते ना तर या वारीमध्ये प्रत्येक मुक्कामाला कीर्तन असतात. तर त्याही मुक्कामाच्या ठिकाणी त्यांनी असे सामाजिक विषय घेऊन कीर्तनं केली. मग व्यसनमुक्ती असेल, दारूबंदी असेल किंवा आरोग्याच्या संबंधाने असतील अशी कीर्तनं त्यांनी त्याही जागी मुक्कामाच्या ठिकाणी घेतली. हां, अशाही विषयांना त्यांनी तितक्याच तत्परतेनं हात घातला आहे. म्हणजे आपण आता एक राज्य शासनाचा वगैरे उपक्रम होता बिना दप्तराची शाळा. तर हा कन्सेप्ट आपल्याकडे काही नवीन नाहीये. अनेक वर्षांपासून आपण ह्या कीर्तनातून, समाज प्रबोधनातून बिना दप्तराची एक शाळाच होती आणि त्यासाठी वयोमर्यादा कधीच नव्हती असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. अगदी बरोबर. म्हणजे आता जे चाललंय ना की विशिष्ट वर्गासाठी विशिष्ट शाळा, मग संध्याकाळची प्रौढशाळा किंवा असं वगैरे, खरंच आहे. म्हणजे मला पण तुझा हा विचार खूप आवडला की खरंच बिना दप्तराची शाळा इतके वर्ष झाली चालली, कधी गुन्हे घडले नाही, कधी आत्महत्या घडल्या नाही, त्यांना कधी नैराश्य आलं नाही. त्याही काळी परिस्थिती काही वेगळी नव्हती. म्हणजे नैराश्य निर्माण करणारे हे क्षण आले असतील, कधी ओला दुष्काळ, कधी कोरडा दुष्काळ, पण असं कधी आत्महत्या होऊन जीवन संपवावं असं त्यांना वाटलं नाही. आणि मला वाटतं त्याचं श्रेय या बिना दप्तराच्या कीर्तन शाळेला द्यायला काहीच हरकत नाही. खरंच आहे. मॅडम, तुम्ही सांगितलं की म्हणजे मी आता थोडंसं टेक्निकल प्रश्नांकडे वळते. नारदीय पद्धतीचं कीर्तन तुम्ही करतात, मग असे कीर्तनाचे वेगवेगळे प्रकार कोणकोणते आहेत आणि नारदीय कीर्तन हे त्यातलं कसं वेगळं आहे त्याविषयी थोडं सांगा. हां, कीर्तनामध्ये वारकरी कीर्तन जे असतं ते सर्वसाधारण सगळ्यांना माहिती आहे की टाळकरी असतात, गायनाचार्य वेगळे असतात आणि एक जे महाराज असतात ते निरूपणाचा भाग सांगतात आणि मग त्याच्यातनं त्यातल्या ज्या अभंगांची प्रमाणं द्यायची आहेत तो कोणी गायनाचार्य ते गातो. वारकरी कीर्तनामध्ये आख्यान असं वेगळं सांगितलं जात नाही, जे नारदीय कीर्तनामध्ये आख्यान किंवा गोष्ट वेगळी सांगितली जाते. रामदासी कीर्तन फक्त पोशाखामध्ये बदल असतो. रामदास स्वामींची ती कफणी वगैरे घालून ते कीर्तन करतात. रामदासांचं साहित्य प्रकर्षाने वापरलं जातं, त्यांच्याशी संबंधित असणाऱ्या घटनांचं आख्यान मांडलं जातं. असा एक भाग आहे. दासगणू पद्धतीनं कीर्तनं केली जातात. त्यातही दासगणू महाराजांनी लिहिलेले अभंग, त्यांनी लिहिलेले पूर्वरंग, त्यांनी आख्यानं पण लिहिलेली आहेत, असा सगळा भाग त्यातून सादर केला जातो. पण प्रकार जरी एवढे असले किंवा गाडगे महाराजांचं कीर्तन असेल, सगळ्यांचा उद्देश एकच आहे की या समाजाला सत्वयुक्त विचार जावा, त्याला आपल्या जीवनाचं तत्व कळावं. बाकी प्रत्येकाच्या सांगण्याच्या पद्धती वेगळ्या असू शकतात. सगळ्यांच्या घरी उपमा होतो, शिरा होतो, लाडू होतो, रवा तोच असतो. करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी वेगळी असू शकते, पण होणारा पदार्थ हा प्रत्येक घरातला निराळा आहे. तसं या कीर्तनातून मांडली जाणारी जी मांडणी आहे ती वेगळी आहे, पण विचार जो पोचवायचा आहे तो मात्र सर्वसमावेशक सत्य पोचवायचं आहे, एवढाच एक भाग आहे.
नक्कीच. बरं, हा कीर्तन ऐकणाऱ्यांचा एक वयोगट ठरलेला आहे. साधारण जे म्हातारे लोक आहेत की त्यांचं हे झालंय असे, पण मग तरुणांनी आता आपण अनेक प्रश्न जर याच्यातून हाताळतोय, आणि असं नाही की आजची तरुण पिढी अवेअर नाही या गोष्टींबद्दल, त्यांना पण आहे, पण हे कीर्तनाकडे ते वळू शकतील का, आणि त्यासाठी आपल्याला काही करता येईल का? आता नवीन शैक्षणिक धोरणामध्ये मूल्य शिक्षणाच्या दृष्टीनं भगवद्गीतेचा काही भाग यावा, किंवा आपलं जे वेदांत तत्वज्ञान वगैरे हे ते असावं, असा एक विचार समोर आलेला आहे. आणि खरंच आहे की आपण जर म्हणत असू की आपल्या हिंदूंसाठी भगवद्गीता हा धर्मग्रंथ असेल, तर आपल्या मुलांना तो माहितीच नाहीये. किंबहुना काही जणांना ती भगवद्गीता आपल्यासाठी असते याची पण जाणीव नाहीये. मग ही जाणीव जर थोडी शालेय स्तरापासून निर्माण होत गेली, आपल्याला मराठीच्या पुस्तकामध्ये संतवाणी म्हणून भाग येतो, त्याच्यात 1-2-4 अभंग असतात, परीक्षेपुरते वाचून मी रिकाम्या जागावर पाठांतरापुरता वगैरे ते करते. पण हे संत विचार जर शालेय स्तरापासून आपल्या समोर येत राहिले, तर कीर्तन हे शालेय स्तरापासूनच योग्य आहे, किंवा ते उत्तम संस्काराचं माध्यम आहे, हा विचार रुजेल. आणि तू म्हणती तसं मी पण अनुभवते की कीर्तनाला जेव्हा मी जाते त्यावेळेला एक विशिष्ट वयोगटच त्याला असतो, तरुणाई तशी कमी असते. पण याचं उलटही चित्र आपल्याला बघायला मिळतं की आदरणीय आफळेबुवांचं जर राष्ट्रीय कीर्तन असेल तर तरुण पिढी तिथे आवर्जून असते, कारण त्यांना हे माहिती आहे की माझ्या देशाचा हा जाज्वल्य इतिहास आहे आणि तो मी ऐकला पाहिजे, ते सनातन सत्य आहे. कसं आहे, वेदांत जरी सांगायचा असला, धर्मसत्य जगन्मिथ्या असं जर मी वेदांत सांगायला लागले की सगळं ब्रह्मसत्य जगन्मिथ्या असं जर मला सांगायचं असेल की ब्रह्म फक्त सत्य, बाकी सगळं मिथ्या आहे, हे जग खोटं आहे, हे सगळं आभासी आहे, हे सगळं संपणार आहे वगैरे वगैरे वगैरे, असं जर मला सांगायचं असेल तर हे सांगताना डॉक्टर कसं कडू औषध कॅप्सूलमध्ये घालून देतात, ते शुगर कोटिंगली असतं, आत कडू असतं, पण वरून आपल्याला त्याची चव लागत नाही. तर हे सांगण्याची पद्धत जर थोडी बदलली तर आपल्याला तरुण पिढीलाही तितक्याच प्रभावीपणे या क्षेत्राकडे वळवता येऊ शकतं. आत्ता बरेचसे यूट्यूब चॅनलवरती वगैरे बघत असाल तर तरुण भरपूर कीर्तनकार आहेत की जे हे विषय आजच्या भाषेप्रमाणे मांडतायत. मग ते आजच्या भाषेत व्यक्त झालं की त्यांना ते बरं वाटतं. म्हणजे आपलं शरीर एक मोबाईल आहे, अरे मग त्याच्यामध्ये एक सिम कार्ड घातलेले आहे, मग ते चार्ज केल्याशिवाय कसं, मग हे चार्जिंग सेंटर कुठे आहे, तर म्हणाले आपल्या सगळ्या या तत्वज्ञानात, संतांच्या वागणुकीत, सत्संगामध्ये आहे, सद्गुरूंच्या जवळ आहे, मग असं चार्जिंग करू, मग आपल्याला आपलं सिम नव्याने दिसेल, रिचार्ज होईल वगैरे वगैरे, अशा भाषेतनं ते जेव्हा तत्वज्ञान मांडतात तेव्हा ते या पिढीला अपील होतं. आणि ते त्यांच्या भाषेत मांडावं, काही हरकत नाही, कारण प्रत्येकाची भाषा आहे. अगदी साधं साधं उदाहरण द्यायचं तर तुमच्यासारख्यांना की बाबा बाईचं खूप शिकवत असेल तर ते सरळ म्हणतात पकवतायत त्या, ते काही खरं नाही आहे वगैरे वगैरे. म्हणजे हे जे शब्द काही आले आहेत ना, त्या शब्दांनाही तत्वज्ञानाच्या भाषेत थोडं मोल्ड करून आपण जर सादर करू शकलो तर नवीन पिढी नक्की याच्याकडे वळणार आहे. आणि कीर्तनाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे कसं, एका वेळेला तुम्हाला अनेक गुण दाखवावे लागतात, अनेक गुणांचा समुच्चय म्हणजे कीर्तन आहे. मग तो नाटककारही असला पाहिजे, तो भाष्यकारही असला पाहिजे, तो त्याच्यातून मर्म सांगणारा असला पाहिजे, मग हे सगळं तत्वज्ञ म्हणून, मग हे सगळं त्याला गाता आलं पाहिजे, त्याला तालाचं भान असलं पाहिजे. मग हे सगळं काय म्हणूया एक पात्री प्रयोगासारखं, ज्याला स्वतःला स्वतः अनुभवायचंय तो याच्याकडे 100% वळू शकतो आणि त्याला त्याचा आनंद, स्वतःला आनंद मिळाला की दुसऱ्याला देता येतो. नक्कीच. किती साधं सोपं तत्व असतं ते. आपण वयोगटाविषयी बोललो, तर मग तुम्ही तुमच्या शाळेमध्ये कधी कीर्तन केलं आहे का, आणि मग त्यातून विद्यार्थिनींच्या प्रतिक्रिया वगैरे ह्या गोष्टी कधी अनुभवल्या आहेत का? हो, आमच्या शाळेचा वर्धापन दिन असतो गोकुळाष्टमीला, आणि त्या दरम्यान साधारण काल्याची कीर्तनं असतात. मग एकदा मी काल्याचं कीर्तन शाळेत केलं. पहिला प्रश्न असा आला की आता ह्यांचं कीर्तन ठेवायचं काय माहिती, मुली ऐकतात की नाही वगैरे वगैरे. पण गोपाळ कृष्ण हा लहान आहे, मग त्यानं केलेल्या खोड्या सगळ्यांना आवडतात, मग त्या खोड्या त्यांच्या भाषेत त्यांना जेव्हा सांगितल्या जातील तेव्हा त्यांना त्या बऱ्या वाटतील. आणि मग असा विचार करून त्या कथा रंगवून असं जर तुम्ही सांगू शकलात तर त्याचा आनंद मुलं नक्की घेऊ शकतात. आणि काला म्हणजे काय असं जेव्हा आपण सांगतो ना, त्यावेळेला त्याला आजच्या स्वरूपानं विचारायचं झालं तर काल्यामध्ये काय काय असतं, तर काल्यामध्ये लाह्या आहेत, मुरमुरे आहेत, मिरची आहे. मग लाह्या म्हणजे काय, थोड्याशा कडक आहेत, वरून मऊ आहेत, असे काही लोक आपल्या मैत्रिणी असतात की नाही आजूबाजूला. मग काही असतात की नाही मुरमुऱ्यासारख्या कुरकुर कुरकुर करणाऱ्या, पण तरी आपल्या ग्रुपमध्ये असतात. म्हणजे आपण रोजच आपल्या ग्रुपमध्ये काला अनुभवतो. मग असा अनुभवणारा काला कोणीतरी एक मधुर असतो दह्यासारखा, कोणीतरी साखरेसारखा असतो, आणि एखादी मैत्रीण नाही आली तर आपल्याला करमत नाही, म्हणजे त्या काल्यात मीठ नसेल.
तर आपल्याला त्रास होतो. म्हणजे असं प्रत्येकाचं अस्तित्व जपणारा हा काला समाजामध्ये जसा अपेक्षित आहे तसा तो आपण रोज अनुभवतो. म्हणून या काल्याचं एकात्मतेच्या दृष्टीनं महत्त्व आहे वगैरे वगैरे. असं जेव्हा आपण त्याला वेगळं वेगळं रूप देऊ ना, त्यावेळेला शेवटी कसं आहे, कशाचा अर्थ किती काढायचा तो ज्याच्या त्याच्या मेंदू एवढा. आणि मग तो मेंदू एवढा असेल तर मग त्यानं त्याच्यातनं काय घ्यायचं ते ठरवायचं असतं. पण मांडताना रंजकतेनं मांडलं तर ही पिढी आनंदाने ऐकते, हा माझा अनुभव आहे. कारण विविध ग्रंथमहोत्सवातही मी कीर्तनं केली, जे शालेय स्तरावर ग्रंथमहोत्सव झाले त्यातही मला हाच अनुभव आला की संत साहित्यातलं आजच्या काळानुरूप अर्थ लावत सांगितलं तर ते मर्म 100% पोचतं, अगदी 100% पोचतं. म्हणजे काही वेळा पालक वगैरे जरी असले ना तर त्यांना सुद्धा ते जाणवत राहतं की अरे हां, आपण आपल्या मुलांना हे ऐकवायला पाहिजे. बरं, आपल्या परंपरेमध्ये किंवा कीर्तनामध्ये अध्यात्माविषयी बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि तुम्ही स्वतः एक विज्ञान विषयाच्या शिक्षिका आहात, तर अध्यात्म आणि विज्ञान ह्यांना कसं जुळवून घेता येईल आणि त्याविषयी काय सांगाल? कसं आहे, न्यूटनने शोध लावला. आपण असं म्हणतो की ते फळ खाली पडलं आणि फळ खाली पडताना सगळ्यांनी बघितलं, त्यांनी त्याच्या मागची कार्यकारण भाव जाणून घेतला. त्यापूर्वी फळ खाली पडत नव्हतं का? पडत होतं. मग हा कार्यकारण भाव शोधून काढण्यासाठी केलेल्या प्रयत्नाला आपण विज्ञान म्हणतो. प्रत्येकच गोष्टीवरती असं विज्ञानाच्या कसोटीला लावून आज घडीला समोर बघता येईलच असं नाही. पण जर हे जग नियमानं चालतं, म्हणजे वेळेवर सूर्य उगवतो, वेळेवर तो मावळतो, परिवलन, परिभ्रमण, भौगोलिक घटना सगळं आम्हाला मान्य आहे. हे सगळं तुम्हाला दिसतंय, कोणीतरी अभ्यासून ते तत्व तुमच्यासमोर सांगतंय, म्हणून हे सत्य. आणि जे आपल्या बुद्धीला कळलंच नाही म्हणजे ते असत्य, असं ढोबळमानानं विधान करणं चुकीचं आहे. आपल्या बुद्धीला ते कळत नाही म्हणजे ते नाहीच असं नसतं. मग हे जिथे आपण स्वीकारतो तिथं अध्यात्म सुरू होतं. जे दिसतंय त्याला विज्ञान म्हणायचं असेल तर काही हरकत नाही, हे सगळं दिसतंय त्याला विज्ञान म्हणा. पण ज्या वेळेला काही घटना घडतात आणि आपण सहज विधान करतो, माहिती नाही कसं काय घडलं, सगळी तर काळजी घेतली होती, माहिती नाही कसं काय घडलं. म्हणजे ऍक्सिडेंट झाल्यानंतर सगळे कार्यकारण भाव शोधतात की आत्ता एक ते कोण मोठे व्यक्ती होते, त्यांचा ऍक्सिडेंट झाला, मग त्यांचा त्या कारला सुरक्षा कवच नव्हतं का, मग ते बलून आले नाहीत का, वगैरे वगैरे वगैरे. पण शेवटी जी घटना ज्या वेळेला घडणार आहे त्याचा कार्यकारण भाव नंतर आपल्याला कळणार असेल तर त्यामागे असणारी कोणती तरी शक्ती ही असत्य आहे हे मानणं चूक आहे. बरोबर. म्हणजे ती शक्ती आहे हे मान्य करा, तुम्हाला त्याला काय नाव द्यायचं आहे ते तुम्ही ठरवा. मग त्याला आपल्या आपल्या बुद्धीनं तुम्ही नाव देऊ शकता, पण तुमच्या बुद्धीला कळत नाही म्हणून ते असत्य आहे हे मान्य नाही. बरोबर. उदाहरणार्थ, मी गणिताचा शिक्षक आहे, आपल्याला गणितामध्ये उदाहरण असतं, आईचं वय मुलाच्या वयाच्या वगैरे वगैरे असं काहीतरी आहे. मग ते उदाहरणं सोडवण्याची पद्धत ठरलेली असते. समजा आईचं वय x, मुलाचं वय y, दोघांच्या वयाची बेरीज x अधिक y बरोबर 40, असं समीकरण मांडून आपण ते सोडवतो. किती सोडवतो? जोपर्यंत x ची किंमत येत नाही तोपर्यंत. एकदा x ची किंमत आली की आपल्याला ते पुढचं गरजेचं नसतं, मग आपण x सोडून देतो. किती दिवस आपण म्हणणार आहे की ईश्वरी शक्ती आहे, ईश्वरी शक्ती नाही, जोपर्यंत त्या शक्तीची मला अनुभूती येत नाही तोपर्यंत. एकदा तो एक्स मला अनुभवायला आला की माझा विषय तिथे संपतो, माझी श्रद्धा वाढते आणि मी हे काम करू शकते. गणिताच्याच भाषेत अजून एक उदाहरण देऊ शकते. आपल्याला लहानपणी बेरजा वजाबाकी शिकवायला मणी किंवा दगड वापरायचे. पहिलीतल्या बाई यायच्या 1 दगड, दुसरीच्या बाईंनी 2 दगड टाकून मग बेरीज करायला शिकवली. मग हळूहळू तिसरीच्या बाई म्हणाल्या, अरे बोटावर करून बघ, हे 2 ते 2, उजवा हात डावा हात बोटं वापरून करायला लागलो. आणि त्यानंतर मला सरळ त्यांनी सांगितलं, आता मनातल्या मनात धरून करायला शिक. आणि मी मनातल्या मनात धरून करायला ही क्रिया शिकले. म्हणजे मी मणी, दगड किंवा बोटं हे किती दिवस वापरले? जोपर्यंत मला ती क्रिया कळत नव्हती तोपर्यंत वापरली. एकदा मला कळलं की परमेश्वर फक्त पूजेत नाही, फक्त पारायणात नाही, त्याचं अस्तित्व मी अनुभवू शकते, त्यावेळेला ही सगळी लावलेली साधन माध्यमं माझ्यासाठी गौण होतात, फक्त अनुभूतीचं माध्यम माझ्यासाठी शिल्लक राहतं आणि ती क्रिया मला कळते, त्याच वेळेला माझी श्रद्धा बसते, त्यावेळेला विज्ञान गौण होतं आणि अध्यात्म मोठं होतं. हे इतकं साधं स्वरूप आहे. आणि म्हणून मला तर नेहमी असं वाटतं, सायन्स साईडचा माणूस किंवा विज्ञान गणित शिकणारा तत्वज्ञान फार लवकर स्वीकारतो, कारण त्याला असत्य असणारी बाजू कळलेली असते. डॉक्टर शेवटी आपल्याला म्हणतात की नाही, मी तर माझ्याकडून सगळे प्रयत्न केले, आता शेवटी देवाच्या हातात तुम्ही प्रार्थना करा. म्हणजे तेही मान्य करतात की हे अजब बनवलेलं शरीर जो आहे ना, ज्याने कोणी बनवलंय ना,
त्याची सत्ता मी मान्य करतो, माझं काम मी करणार आहे. मग हे ज्या वेळेला मी स्वीकारेल त्यावेळेला मला आनंद आहे. नाकारण्यासाठी सुद्धा आपलीच बुद्धी झिजवावी लागते. ती झिजवण्यापेक्षा स्वीकारण्यातला आनंद मोठा आहे, कारण त्याचा अनुभव आपल्या संत मंडळींनी घेतलेला आहे आणि त्यांनी अनुभवाने आपल्याला सांगितलंय. मग ज्ञानेश्वर माऊलींचा काळ वेगळा आहे, नामदेवांचा वेगळा आहे, नाथांचा वेगळा आहे किंवा तुकारामांचा वेगळा आहे. हे सगळे संत कोणत्याही काळात होऊ द्या, म्हणजे अगदी अलीकडच्यापर्यंत वरदानंद भारतीपर्यंत जरी बोलायचं झालं तरी या सगळ्या संतांनी एकच तत्व सांगितलं. त्यांच्यात मतभेद नाही झाला म्हणजे हे अनुभवलेलं सत्य सत्य आहे. ते जेव्हा मी स्वीकारते त्यावेळेला माझी विज्ञानाची बाजू आपोआप गळून पडते. नक्कीच. तर मॅडम, आज तुम्ही म्हणजे कीर्तनाविषयीचा जो आमचा दृष्टिकोन आहे, म्हणजे पर्सनली मी माझं सुद्धा सांगते की आमचा जो सगळ्यांचाच दृष्टिकोन आहे ना, तो एकदम बदलून टाकला आहे. की आता कदाचित मी कधीतरी एकदा जाईन आणि कीर्तन ऐकेन आणि स्वतः त्याची अनुभूती घेईन. तर आज तुम्ही इथे आलात आणि आमच्यासोबत गप्पा मारल्यात, कीर्तन म्हणजे नक्की काय हे अगदी साध्या शब्दात आपल्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवलं, त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.